नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण सर्कलची जे बेसिक कन्सेप्ट घेतोय. मी सांगितलं तुम्हाला की मी सर्कलवर आता एकदम सर्कलच्या डेफिनेशनपासून तर जितके सर्कलचे पार्ट आहेत तेवढ्यांचे दोन दोन मिनटाचे 3 मिनटाचे मी व्हिडिओ बनवणार आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नको यायला. सर्कल म्हटलं की सर्कलची सगळ्या बेसिक कन्सेप्ट एका वहीवर लिहून घ्या आणि त्या व्यवस्थित जेव्हा प्रश्न येईल तेव्हा त्या बेसिक नोट्स पाहून तुम्ही प्रश्नाचं उत्तर सोडवा. ओके, आता सर्कलचा आपण पुढचा पॉईंट घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो, रेडियस. ओके, महत्त्वाचं आहे रेडियस. आपल्याला प्रत्येक वेळा ऐकायला येतं रेडियस. रेडियसला मराठीमध्ये त्रिज्या म्हणतात. ओके, त्रिज्या. आता हे त्रिज्या कुठे असते विद्यार्थी मित्रांनो? बघा, हे सर्कल आहे, याला आपण सर्कल म्हणतो. आता मी परत सांगणार नाही. आपण सर्कलची व्याख्या पाहिली, सर्कम्फरन्सची पाहिली. ओके, दिस ऑल बाउंड्री इज कॉल्ड ॲज सर्कम्फरन्स. मग ह्या सेंटरपासून ह्या इथं कुठेही जोडा तुम्ही, ह्या सगळ्या त्रिज्या आहेत. म्हणजे आपण त्रिज्या किती काढू शकतो वर्तुळाला? इनफायनाईट, अनंत त्रिज्या काढू शकतो. मग याची व्याख्या काय होते? द डिस्टन्स बिटवीन फिक्स्ड पॉईंट अँड बाउंड्री ऑन द एनी पॉईंट ऑन द बाउंड्री इज कॉल्ड रेडियस. ओके, म्हणजे केंद्रबिंदू आणि परिघ यांच्यावरील जे अंतर असतं त्याला आपण त्रिज्या म्हणतो. हे परिघ आहे, वर्तुळाचा हा परिघ आहे. म्हणजे इथून केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कुठलाही बिंदू या मधलं जे अंतर आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतो. हे झालं मराठीमध्ये. आपण आता याची इंग्रजीमध्ये डेफिनेशन लिहूया विद्यार्थी मित्रांनो. लिहा, द डिस्टन्स बिटवीन the fixed point काय म्हणतो आपण त्याला? सेंटर. फिक्स्ड पॉइंट, CENTRE, सेंटर, अँड एनी पॉइंट ऑन द बाउंड्री BOUNDARY, बाउंड्री ऑफ अ सर्कल is called radius. ओके, आता आपण लगेच डायमीटरची व्याख्या बघू आणि मग दोघांमधला काय संबंध आहे ते बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं रेडियसच्या बाबतीत. ओके, आता मी ह्या इथं जर जोडलं, ही पूर्ण, हे पूर्ण, मग हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? डायमीटर झालं. म्हणजे डायमीटरमध्ये किती रेडियस असतात? 2 रेडियस असतात. म्हणजे डायमीटर इज द ट्वाइस ऑफ रेडियस. रेडियसच्या दुप्पट असतं डायमीटर. ओके, म्हणजे जर 2 असेल रेडियस, तर डायमीटर 4 असेल. मग आपण एकदा डायमीटरची व्याख्या बघूया. डायमीटर. ओके, डायमीटर. आता डायमीटर सांगितलं ना की एक वर्तुळ, ह्या दोन्ही बिंदू याचे हे पूर्ण, म्हणजे लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. ओके, आपण डायमीटर म्हणजे याला मराठीमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? व्यास. हे पण लक्षात घ्या. ओके, chord that passes through center, CENTRE, सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे डायमीटर कोण आहे? अशी कॉर्ड आहे की ती पासेस होते कशातून? सेंटरमधून. ओके, आता ही पण कॉर्ड आहे, पण ही सेंटरमधून पास होत नाही, म्हणून ही डायमीटर नाही. ही सेंटरमधून पास होते, जाताना सेंटरमधून जाते आणि दोन्ही बाजूला टच होते, म्हणजे ही कॉर्ड डायमीटर आहे. ओके, म्हणजे डायमीटर कॉर्ड दॅट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. त्या डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. हे झाले तुम्हाला 2 व्याख्या कळल्या. ही केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू त्याला आपण त्रिज्या म्हणतो, आणि केंद्रातून पास होणारी आणि दोन्ही बाजूंना स्पर्श करणारी जी असते आपण तिला व्यास म्हणतो, म्हणजे तिला आपण डायमीटर म्हणतो. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सोपं जे महत्त्वाचं आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे गोष्टी, की डायमीटर इज इक्वल टू 2R. ओके, रेडियस इज डिनोटेड बाय R. रेडियसला आपण काय म्हणतो? किंवा R असं म्हणा, की रेडियस इज डिनोटेड बाय R. आपण ह्या सिम्बॉलने त्याला दाखवू शकतो. आणि डायमीटर कशाने दाखवतात? D. डायमीटर इज D. ओके, आता D इज इक्वल टू 2R म्हणजे काय? की डायमीटर हे रेडियसच्या दुप्पट असतं.
मग आता मी जर म्हटलं की रेडियस जर 5 असेल तर डायमीटर किती, तर मग तुम्ही काय कराल, डी इज इक्वल टू आर बाय 2, म्हणजे डी इज इक्वल टू 5/2, म्हणजे डी इज इक्वल टू, सॉरी एक मिनिट चुकलं आपलं, आर इज इक्वल टू, म्हणजे डी किती आहे, म्हणजे डी इज इक्वल टू 2r, डी इज इक्वल टू 2 × 5, म्हणजे डी इज इक्वल टू 10, म्हणजे रेडियस जर 5 असेल तर डायमीटर हे दुप्पट असतं 10. आता समजा तुम्हाला सांगितलं की रेडियस 5 आहे, सॉरी डायमीटर 5 आहे, डायमीटर 5, डी इज इक्वल टू 5 आणि आर किती आहे काढायचं, तर आर इज इक्वल टू d/2 करायचं, आर इज इक्वल टू 5/2, म्हणजे आर इज इक्वल टू 2.5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, जर डायमीटरला भागितलं तर रेडियस मिळेल आणि रेडियसला 2ने जर गुणलं तर डायमीटर मिळेल. मग आता हे संबंध लक्षात आला विद्यार्थी मित्रांनो की डायमीटर रेडियसच्या दुप्पट असतं आणि रेडियस डायमीटरच्या अर्धी असते, हाफ असते. ओके, तर एवढं लक्षात ठेवा, मनाने काही प्रॉब्लेम करा आणि आपण आता पुढे उद्या आपण त्याच्यातले पुढचे 2 पॉईंट बघूया. बाय.